हॅलो एव्हरीवन, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स असेसमेंट रिपोर्ट 2020 याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहे. एक महत्त्वाचा अहवाल आहे, तर त्याच्याशी रिलेटेड सगळे इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला लेक्चरमधून समजतील. ओके, लेक्चरची PDF ही तुम्हाला विजन स्टडीवरती डाउनलोड सेक्शनमध्ये मिळेल. सध्या आपल्या विजन स्टडीवरती राज्यसेवेची जी 3rd बॅच आहे तर तिचे ॲडमिशन ओपन आहेत. या बॅचमधून तुम्हाला 1000पेक्षा जास्त व्हिडिओ लेक्चर, 150पेक्षा जास्त सब्जेक्ट वाईज टेस्ट आणि 20पेक्षा जास्त फुल लेंथ टेस्ट मिळतील. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर आपला प्रवेश घ्या. या कोर्समधले आपले जे लेक्चर आहेत तर ते 22 मेपासून सुरू होत आहेत. ओके, आणि एका विद्यार्थ्यासाठी जी ॲडमिशन फी आहे तर ती 3000 रुपये आहे. तुम्ही जर 2 विद्यार्थी मिळून ॲडमिशन घेत असाल तर 4000 रुपयांमध्ये तुमचा प्रवेश होईल आणि 4 विद्यार्थ्यांसाठी ही जी कोर्स फी आहे तर ती 6000 रुपये असणार आहे. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जोपर्यंत आपली राज्यसेवेची एक्झाम होत नाही तोपर्यंत या कोर्सची व्हॅलिडिटी असणार आहे. ठीक आहे, आणि या कोर्समध्ये तुम्ही जर आत्ता ॲडमिशन घेतलं म्हणजे 21 मे पूर्वी जर तुम्ही आपला प्रवेश घेतला तर तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळेल. 1000 रुपये तुम्हाला कोर्स फीमध्ये ऑफ मिळतील. त्याच्यासाठी तुम्हाला विजन 100 हा जो आपला कूपन कोड आहे तर तो यूज करावा लागेल. ठीक आहे, आता याच अपडेटसोबत आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. जसं मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की आज आपण ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स असेसमेंट रिपोर्ट 2020 याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहे. आणि फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्स तर यांच्याकडून हा जो रिपोर्ट आहे तर तो प्रकाशित करण्यात आला आहे. तर त्याच्यामुळे हा रिपोर्ट आणि या रिपोर्टमधले जे की फाइंडिंग्स आहेत तर ते आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, या रिपोर्टमध्ये 1990 ते 2020 तर या काळामध्ये जंगलांची स्थिती कशी आहे तर याच्याबद्दल अभ्यास करण्यात आला आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून 236 देश आणि वेगवेगळी जी क्षेत्र आहेत तर तिथला अभ्यास करून जे आकडे आहेत तर ते या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. ओके, की या रिपोर्टनुसार असं म्हटलं आहे की मागच्या 30 वर्षामध्ये आपण म्हणजे संपूर्ण जगाने 178 मिलियन हेक्टर तर इतकं जंगल गमावलं. ओके, संपूर्ण जगाच्याच दृष्टीने ही एक निगेटिव्ह आणि वाईट अशी न्यूज आहे की आपण 178 मिलियन हेक्टर तर इतकं जे जंगल आहे तर ते गेल्या 30 वर्षामध्ये गमावलं. ठीक आहे, पण या रिपोर्टमध्ये असं सुद्धा लक्षात आलं आहे की जंगल गमावण्याचा जो रेट आहे किंवा जो स्पीड आहे तर तो कमी झाला आहे. म्हणजेच या रिपोर्टमध्ये असं मेन्शन केलं आहे की 2015 ते 20 तर हा जो 5 वर्षाचा टाईम स्पॅन आहे तर त्याच्यामध्ये आपण 10 मिलियन हेक्टर तर इतकं जंगल गमावलं. पण तेच आपण या आधीचे जे 5 वर्ष आहेत तर ते जर कन्सिडर केले म्हणजे 2010 ते 15 तर या टाईममध्ये आपण 12 मिलियन हेक्टर जंगल गमावलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे 2010 ते 15 तर याच्या कंपॅरिझनमध्ये 2015 ते 20 तर यामध्ये आपण जे जंगल गमावलेलं आहे तर तो जो रेट आहे तर तो कमी आहे. तर त्याच्यामुळे जंगल गमावण्याचा रेट कमी झाला आहे तर असं या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे, तसंच जी सुरक्षित क्षेत्र आहेत की ज्याला आपण प्रोटेक्टेड एरिया म्हणतो तर या क्षेत्रामध्ये 1990 नंतर 191 मिलियन हेक्टर जंगलांची जी वाढ आहे तर ती आपल्याला बघायला मिळाली. आणि त्याचप्रमाणे या रिपोर्टमधला एक खूप महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे 2000 ते 2010 तर हा जो 10 वर्षांचा टाईम आहे तर याच्यामध्ये सर्वाधिक जी जंगलतोड आहे तर ती आफ्रिकेमध्ये झाली. आणि त्याच्यामागची जी कारणं आहेत तर तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित समजतील. कारण आफ्रिकेमध्ये शेती, त्याचप्रमाणे इंडस्ट्री, इन्फ्रास्ट्रक्चर तर याच्या सगळ्या डेव्हलपमेंटसाठी म्हणून ही जी जंगलतोड आहे तर ती मोठ्या प्रमाणावरती झाली. आणि संपूर्ण जगामध्ये 2000 ते 2010 या काळामध्ये सर्वाधिक जंगलतोड आफ्रिकेमध्ये झाली. प्रतिवर्षी 3.9 मिलियन हेक्टर तर इतकी जी वन्य जमीन आहे तर ती आफ्रिकेमधून कमी झाली. ओके, आता या रिपोर्टमध्ये पुढे हा सुद्धा मुद्दा ॲड केला आहे की आफ्रिकेनंतर दक्षिण अमेरिकेमध्ये सगळ्यात जास्त जंगलतोड झाली. दक्षिण अमेरिकेमध्ये प्रतिवर्षी 2.6 मिलियन हेक्टर जी वन्य जमीन आहे तर ती कमी झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि ही जी आकडेवारी आहे तर ती 2000 ते 2010 तर या काळामधली आहे. ठीक आहे, आणि सगळ्यात कमी जी जंगलतोड आहे तर ती युरोप आणि आशियामध्ये झाली. तर हे सुद्धा या रिपोर्टमध्ये मेन्शन केलं आहे. आणि जगामध्ये ब्राझील, अमेरिका, कॅनडा, रशिया आणि चीन तर हे जे देश आहेत तर या 5 देशांमध्ये सर्वाधिक जंगलं आहेत. म्हणजे संपूर्ण जगामध्ये जेवढं काही वन्य क्षेत्र आहे तर त्यापैकी 54% जी वनं आहेत तर ती फक्त या 5 देशांमध्ये आहेत. आणि हे देश कोणते तर ब्राझील,
अमेरिका, कॅनडा, रशिया आणि चीन. ओके, तर हे जे 5 देश आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे संपूर्ण जगामध्ये जे ट्रॉपिकल फॉरेस्ट आहेत तर ते सर्वाधिक आहेत असं सुद्धा या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. इथे मॅपमध्ये जे ट्रॉपिकल फॉरेस्ट आहेत तर ते तुम्हाला दिसतील, जसं की साऊथ अमेरिकेमधलं आपलं ॲमेझॉनचं खोरं, आफ्रिकेमधलं कांगोचं खोरं, मलेशिया आणि इंडोनेशिया तर इथली जंगलं, आणि भारतामध्ये सुद्धा काही जंगलांचा असा पार्ट आहे की जो या ट्रॉपिकल फॉरेस्टमध्ये येतो. आणि संपूर्ण जगामध्ये जेवढं वन्यक्षेत्र आहे तर त्याच्यापैकी 45% जी वनं आहेत तर ती ट्रॉपिकल फॉरेस्ट आहेत, की ज्यालाच आपण उष्णकटिबंधीय वनं असं म्हणतो. ठीक आहे, तर हा एक पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आता ट्रॉपिकल फॉरेस्ट नंतर सेकंड पोझिशनवरती जो एरिया आहे की जो वनांनी आच्छादलेला आहे तर तो आहे बोरियल फॉरेस्टचा. जसं की कॅनडाचा जो नॉर्थकडचा पार्ट आहे किंवा अलास्का, स्वीडन, फिनलंड, नॉर्वे, रशिया, तर हा जो सगळा थंड एरिया आहे तर त्यामध्ये ही जी बोरियल फॉरेस्ट आहेत तर ती आपल्याला आढळतात. तर ट्रॉपिकल फॉरेस्ट नंतर जी सगळ्याधिक वन्य आहेत तर ती ही बोरियल फॉरेस्ट आहेत. त्याच्यानंतर मग टेम्परेट आणि सब ट्रॉपिकल फॉरेस्टचा जो एरिया आहे तर तो जगामध्ये आढळतो. ओके, आता इथे तुमच्यासाठी अगदी छोटंसं टास्क आहे की टेम्परेट आणि सब ट्रॉपिकल जे फॉरेस्ट आहेत तर ते कुठे आढळतात, तर याच्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्ही सर्च करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ठीक आहे, आणि जगामध्ये एकूण 4.6 बिलियन हेक्टर तर इतकी जी जमीन आहे तर ती वनांखाली आहे. आणि टोटल जो आपला लँड एरिया आहे तर या लँड एरियाच्या 31% जमीन ही वनांखाली आहे. तर हे सुद्धा या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर या रिपोर्टशी रिलेटेड हे जे सगळे की फाइंडिंग्स आहेत तर ते आपल्याला समजले. आता पुढे हा रिपोर्ट ज्या संस्थेकडून प्रकाशित करण्यात आला आहे तर या संस्थेबद्दल सुद्धा आपण इन्फॉर्मेशन बघूया. जसं मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीलाच म्हटलं की फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्स तर यांच्याकडून हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. या संस्थेची जी स्थापना आहे तर ती 1945ला झाली आणि त्याचं जे हेडक्वार्टर आहे तर ते इटलीमध्ये रोम या ठिकाणी आहे. ओके, आणि 130 देशांमध्ये त्याची जी प्रादेशिक कार्यालय आहेत तर ती सुद्धा आहेत. ठीक आहे, तर हा पॉईंट आपल्याला समजला. आणि संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या देशांची सरकारं, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या देशांमधल्या संस्था तर त्यांना कृषी, वन, त्याचप्रमाणे मत्स्यपालन, जलसंवर्धन तर या गोष्टीमध्ये मार्गदर्शन करण्याचं काम हे या संस्थेकडून केलं जातं. आणि वेगवेगळ्या योजनांसाठी टेक्निकल मदत आणि रिसर्चचं जे काम आहे तर ते सुद्धा फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन तर यांच्याकडून केलं जातं. बरेचसे जे ट्रेनिंग प्रोग्राम आहेत तर ते चालवले जातात. आणि कृषी उत्पादन आणि विकास तर याच्या संबंधी जे ग्लोबल आकडे आहेत तर ते जाहीर करण्याचं काम हे या संस्थेकडून होतं. ठीक आहे, आणि या संस्थेचा एक खूप महत्त्वाचा फायदा किंवा त्याचं एक महत्त्वाचं काम ते म्हणजे संपूर्ण जगामध्ये भूकमारी कमी करणं आणि पोषणाचा जो स्तर आहे तो उंचावणं. तर यासाठी प्रामुख्याने फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्स काम करतं. ओके, आपण लेक्चरमध्ये जे पॉईंट डिस्कस केले तर त्यावरतीच आधारित एक सेल्फ ॲनालिसिसचा प्रश्न तुम्हा सर्वांसाठी. क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलं आहे की ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स असेसमेंट रिपोर्ट 2020 याबद्दल खालीलपैकी योग्य विधानं विचारात घ्या. ठीक आहे, आपलं अविधान आहे की सुरक्षित क्षेत्रामध्ये 1990 नंतर 178 मिलियन हेक्टर वन्यक्षेत्राची वाढ झाली. ब विधान आहे जगामध्ये सर्वाधिक जंगलतोड आफ्रिकेमध्ये झाली. आणि क विधान आहे 2015 ते 20 या काळामध्ये 10 मिलियन हेक्टर वन्य जमीन कमी झाली. तर या 3 विधानांपैकी जे योग्य विधान आहे तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचे. ठीक आहे, आणि जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की सब ट्रॉपिकल फॉरेस्टबद्दलचे जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत तर ते सुद्धा तुम्ही सर्च करून कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ओके, तर आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. लेक्चरच्या शेवटी तुम्हाला परत एकदा आठवण करून देते की आपल्या विजन स्टडीवरती सध्या राज्यसेवेची 3rd बॅच, त्याचप्रमाणे संयुक्त गट ब, क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅच आणि विषयानुसारचे जे कोर्स आहेत तर या सगळ्या कोर्सचे जे ॲडमिशन आहेत तर ते ओपन आहेत. या कोर्सची जी ॲडमिशन फी आहे तर तीसुद्धा इथे मेन्शन केली आहे. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच तुम्हाला हव्या असलेल्या कोर्समध्ये लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. ओके,
आणि आपल्या ज्या रोजच्या प्रॅक्टिस टेस्ट आहेत तर त्या सगळ्यांसाठी फ्री आहेत. तुम्हाला फक्त विजन स्टडीवरती आपलं अकाउंट ओपन करायचं आहे आणि त्यानंतर दररोजच्या ज्या चालू घडामोडी असतात तर त्याच्यावरचे जे क्वेश्चन आहेत तर त्या टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तसंच विनिंग वेनसडेला आपण इतिहास, अर्थशास्त्र आणि अंकगणित तर याच्या टेस्ट घेतो आणि स्टनिंग सॅटरडेला भूगोल, राज्यशास्त्र आणि विज्ञान तर या टेस्ट होतात. या टेस्टचं जे टाईम टेबल आहे तर ते सुद्धा इथे तुम्हाला दिलेलं आहे. या टेस्ट तुमच्या वेळेनुसार तुम्ही नंतरही सॉल्व्ह करू शकता. ओके, अशाच इम्पॉर्टंट लेक्चरसोबत आपण पुन्हा भेटू. थँक्यू. विजन स्टडीवर स्टेट बोर्ड, NCERT आणि संदर्भ पुस्तकांवर आधारित क्वालिटी व्हिडिओ लेक्चर्स घेतले जातात. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.